बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये खड्ड्यांविरोधात मोर्चा होणार आहे। 8 दिवसांमध्ये नियोजन करून हा मोर्चा काढला जाणार आहे। नाशिकच्या महापालिकेवरती ठाकरे गटानं हा मोर्चा आयोजित केलेला आहे। राऊतांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडून याचा आढावाही घेतलाय। तर पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलावून त्यांनी माहिती जाणून घेतलेली आहे। गेल्याच आठवड्यामध्ये राज ठाकरे हे नाशिकला जाऊन आलेले आहेत आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा मोर्चा पुकारण्यात आलाय। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक तपशील जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, आपण पाहतोय की नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न हा गंभीर बनलेला आहे। राज ठाकरेंनी सुद्धा पाहणी दौरा केलेला होता आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चा आयोजित केला जाणार आहे संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये। कसा असणार आहे हा मोर्चा आणि कधी होणार आहे? हा मोर्चा पुढील म्हणजे येत्या 8 दिवसांमध्ये मोर्चा काढण्याचं नियोजन केलं जात आहे आणि त्याचबरोबर संजय राऊत हे स्वतः उपस्थित राहतील। नाशिक महानगरपालिकेवर हा मोर्चा निघणार आहे। आपण बघतोय की 2 दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेची महासभा संपन्न झालेली होती। त्यामध्ये 10 तास चर्चा देखील पार पडलेली होती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आंदोलनही केलं होतं। मात्र ही सभा पार पडल्यानंतर संजय राऊतांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडनं संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय। त्यामुळे राज ठाकरेंपाठोपाठ आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक होत आहे आणि येत्या 8 दिवसांमध्ये मोर्चाचं नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अगदी धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।